हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार. तर व्हिडिओची सुरुवात आपण लक्ष्मीनारायण मंदिरातून करू. तर आपण जिथे स्टे केलेलं होतं तिथे आपण निघालेलो आहे. सकाळची वेळ आहे आणि जाता जाता आम्हाला इथे दोन खूप सुंदर मंदिर होते. तिथे व्हिडिओ काढायला खरं तर अलाउड नव्हतं, पण तिथे कोणी नव्हतं. सो म्हटलं दर्शन घेतोच आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवावं की मंदिर बघा किती सुंदर आहे ते, आणि किती छान तिथे पेंटिंग केलेली आहे. कलर कॉम्बिनेशन किती छान आहे. आणि हे आहे लक्ष्मीनारायण भगवान. तर इथे आम्ही आलेलो आहे काशीद बीचला. मी खूपच थकले होते म्हणून मी इथे थांबले होते आणि वंशिकाला गाडी ड्राईव्ह करायची होती. तिचे बाबा तिला घेऊन चालले होते. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, इथे आहेत ते दोघं आणि त्यांचं डिस्कशन चाललेलं आहे, कसं आहे काय आहे वगैरे. आणि ही आहे बसलेली वंशिका आणि सुरू गाडी. ये किती फास्ट वगैरे गेली आहे वंशिका आणि तिला खूप मजा येत होती. तिने मला नंतर सांगितलं तिचे बाबा थोडेसे घाबरलेले होते. ही आली वंशिका परत. आणि आता घोडा राईड. एक मॅप झालेली आहे नुसतं. तिथे जे पाय असतात त्याच्यावर झोपले. हां, त्याच्यावर झोपले. झोप नाही लागत पण मॅप झाली आहे. आणि आता थोडंसं खाऊ. त्याच्यात नाही चलो जाईये एकदा जाऊन का एकदा व्हिडिओ काढते. बस पुढे जाऊ नको बस. आणि आता मी चाललो चलो बाय बाय समुद्र. मी पण दिसले. चलो बाय 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 समुद्र बाय. A few minutes later. तर आता थोड्या वेळाने आम्ही इकडे जेवायला आलेलो. इतकं छान होतं. इथे गाई आणि वासरूचा स्टॅच्यू होता. इथे बैलगाडी होती आणि ॲम्बियन्स खूपच छान होता इथे वाड्यासारखं. आणि इथे ही बैठक केलेली त्यांनी, असं दाखवलं की इथं बैठक आहे आणि आतमध्ये मग रेस्टॉरंट, ते बसायची एक जागा फोटो काढण्यासाठी. तुळशी वृंदावन बघा किती छान आहे. आणि हे आउटसाईडला बसायला. आणि इथे या दारामागे AC रूम्स होते, पण आम्हाला काही म्हणजे ACत बसायचं नव्हतं. मग हे आहे मी, हे आहे बाबा. One eternity later. आम्ही परत आता इथे रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. घरी पोचलो, फ्रेशनअप झालो आणि इथे आलो तर इथे पण वेटिंग होती, खूप वेटिंग होती. फ्रेंड्स, आता आम्ही जेवण करून आलेलो आहोत. आता टाईम काय झाला आहे बघू बरं. 12:30 झाले असते. 12:30 झाले. आम्ही जेवण करून आता घरी जातो आहे. तुम्ही बघू शकता मी किती थकलेली आहे. मला बोलण्याची सुद्धा एनर्जी नव्हती. शेवटी मी घरी पोहोचलो. आता हे बघा 12:30 होत आले आहेत.
घरी आलो होतो, फ्रेश झालो आणि जेवायला गेलो, तर तिथे पण खूप वेटिंग होती, मग थांबावं लागलं. सो फायनली आता 12:30 होत आले, आपण घरी आलो आहे आणि मी खूप थकले आहे. सो आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. चलो बाय, गुड नाईट.